हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड्स? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तुम्ही पण मजेत राहा फ्रेंड्स. आज पूर्ण दिवस मी बिझी होती आणि आज आम्ही गेलेलो, माझा मुलगा आणि मी गेलेलो स्वामींच्या मठात गेलेलो. त्यानंतर आम्ही हनुमानजी यांच्या मंदिरामध्ये गेलेलो आणि खूप बरं वाटलं. आम्ही देवदर्शन करून आलेलो आहोत आत्ताच आणि बरं वाटतंय. आम्ही, माझा मुलगा आणि मी दोघे पण गेलेलो. खूप छान वाटतं. हनुमान दादा च्या मंदिरात गेल्यानंतर खूप समाधान वाटतं. तर आता आज मी नॉर्मली सकाळी मॉर्निंगला मी आता सध्या नॉनव्हेज तर पूर्ण बंद आहे आणि डाळ राईस आणि बीन्सची भाजी बनवलेली होती आणि पोळ्या आणि लोणचं पापड. तर आता मी बरीच आज शॉपिंग केलेली आहे. घरात काही हवं नको ते पूर्ण 15 दिवसाचं भाजीपाला म्हणा किंवा इतर जे सामान आहे ते मी सकाळपासून बिझीच होती आणि पूर्ण केलेलं आहे. आता मी पूजा पण करून घेणार आहे. संध्याकाळची वेळ आहे, देवाची पूजा करणार आहे, सर्व वाचन वगैरे करणार आहे. आणि आता मी कॉर्न आणलेले आहेत आणि ते कॉर्न बघा, दाखवते ते मी तुम्हाला. हे बघा, स्वीट कॉर्न आणलेले आहेत आणि ते आता मी चांगले असे बॉईल करून घेणार आहे. खूप आवडतात मला. हे बघा, 20 रुपीजला मला त्याने एक दिलं. अशी मी 2 आणलेली आहेत स्वीट कॉर्न आणि आता मी ती बॉईल करून घेणार आहे आणि मस्त अशी गरमागरम, पाऊस पण बाहेर आता चालू झालेला आहे आणि ते आम्ही खाणार आहोत. सकाळी पण नॉर्मली मी घावणे आणि चटणी बनवलेली नाश्त्याला. दुपारी डाळ राईस, बीन्सची भाजी, पापड, लोणचं. आणि आता पण मी बनवणार आहे राईस आणि थोडीशी भाजी बनवणार आहे, पालेभाजी. आणि डाळ तर आहेच म्हणा. आता स्वीटकॉर्न पण मी बॉईल करून घेते आणि आता आपण पूजा पण करणार आहोत. स्वामींचं मी म्हणजे दर दिवशी सकाळ संध्याकाळ माझी पूजा होतच असते. देवाबत्ती लावणं वगैरे सर्व. आणि आता मी स्वामींचं नामस्मरण करणार आहे, स्वामींचं तारक मंत्र. आणि त्यानंतर मी गीतापाठ पण, म्हणजे भगवद्गीता पण एक पाठ मी वाचतच असते दर दिवशी. आणि त्यानंतर हनुमान चालिसा तुम्ही नक्की हनुमान चालिसा वाचा. खूप समाधान वाटतं. तुम्ही एकदा वाचा दिवसातून किंवा दिवसातून तुम्हाला 3 वेळा जमत असेल तर 3 वेळा वाचा. आपलं हनुमान चालिसा आहे ना, हनुमानचे तुम्ही चालिसा वाचताना तुम्ही संकल्प पण करू शकता. तुमच्या मनोकामना हनुमान दादा पूर्ण करतो. बघा, नक्की करा तुम्ही. मी हनुमान संकल्प केलेला होता 3 दिवसाचा. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हनुमान संकल्प करून कशी पूजा हनुमंताची म्हणजे वाचन केलं जातं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की आपल्या स्वामी समर्थ हनुमान सर्व आपल्या पाठीशी उभे असतात. संकटाला ते धावून येतात. हनुमान चालिसा तुम्ही संध्याकाळी नॉर्मली 9 नंतर रात्री वाचलात तर त्याचा लाभ खूप म्हणजे छान, म्हणजे मिळतो म्हणा. आणि कारण असं म्हणतात, माहीत नाही, असं म्हणतात की सकाळी हनुमंत दादा आपले रामाच्या सेवेसाठी अगदी बिझी असतात आणि त्यानंतरच आपण संध्याकाळच्या वेळात 9 नंतर हनुमान चालिसा तुम्ही केलात किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर पण आपण करतोच, पण नंतर तुम्ही रात्री पण करा आणि खूप समाधान वाटतं. तुमच्या प्रत्येक क्षणोक्षणी हनुमान दादा पाठीशी उभा राहतो, सगळी संकट निवारण करतो आणि बघा तुम्ही किती बरं वाटतं ते. आणि प्रत्येक आपल्याला आभास होतो, म्हणजे पुढे काय घडणार त्याचं पण जाणीव आपल्याला करून देतो तो. आणि क्षणोक्षणी आपल्याला तो तारत असतो आणि खूप त्याची महिमा आहे. तुम्ही नक्की करून बघा.
आणि बरं वाटतं. सेवा सध्या श्रावण महिना पण चालू आहे. गणेश उत्सव नजदीक येत आहे, जवळ येत आहे. गावोगावी आम्ही कोकणची आणि कोकणामध्ये गावोगावी गणपती असतात आणि खूप बरं वाटतं कोकणामध्ये. आम्ही तर कोकणामध्ये मी आमच्या गणपतीला आवर्जून 2 ते 3 दिवस तर नक्कीच जात असतो आम्ही आणि खूप समाधान वाटतं. ह्या वर्षी बघू, आम्हाला रजा मिळाली तर मी नक्की जाईन आणि गणेश दर्शन घेऊन येईन. आणि बघू, माझ्या मुलाला सुट्टी मिळाली तर आम्ही दोघे जाऊ, नाहीतर मी तरी एकटी जाऊन नक्की बघते. मी 2-3 मला पण सुट्टीचा प्रॉब्लेम असतो ऑफिसमध्ये, तर बघू आपण कसं जमतं ते. पण तुम्ही नक्की सगळं करा. श्रावण महिन्यात खूप समाधान वाटतं, खूप बरं वाटतं. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल ना तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि तुम्ही सर्व व्हिडिओ माझे पहा आणि मला खूप सपोर्ट करा तुम्ही. थँक्यू. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.